विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण इतिहास या विषयाचे अभ्यास करूया. इतिहासाच्या पहिल्या प्रकरणाचे नाव आहे इतिहासाची साधने. आपण मागच्या वर्षी म्हणजे 8व्या वर्गापर्यंत जो इतिहास किंवा इतिहासाची साधने शिकलो त्यात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास केला होता. आता मात्र 9वीमध्ये आपल्याला स्वातंत्र्योत्तर काळातील म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या इतिहासाचा आणि इतिहासातील साधनांचा अभ्यास करायचा आहे. आणि ही साधने प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील साधनांपेक्षा नक्कीच वेगळी आहेत. यातही लिखित, भौतिक, मौखिक अशी साधने आहेतच. तसेच दृकश्राव्य, ज्याला आपण ऑडिओ व्हिज्युअल असं म्हणत असतो, ही सुद्धा साधने आहेत. पण मात्र आधुनिक काळात आपणास विचार करावा लागतो तो प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या साधनांचा. तर प्रथम विचार करूया आपण लिखित साधनांचा. लिखित साधनांमध्ये तुम्हाला वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे आणि कोश वाङ्मय असे विविध प्रकारच्या बाबी येत असतात. त्यातल्या आपण वृत्तपत्रांविषयी विशेष जाणून घेऊया. ही वृत्तपत्रे अतिशय प्रसिद्ध आणि सहज उपलब्ध होणारी साधन म्हणून मान्यता पावलेली आहेत. मात्र सहज उपलब्ध होतात म्हणूनच नव्हे, तर त्याचा दर्जासुद्धा लिखित साधनांमध्ये श्रेष्ठ मानला जातो. त्यामुळे त्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ असे मानले जाते. 1961 ते 2000 या काळात या वृत्तपत्रामधून खूप दर्जेदार असे बातम्या वाचायला मिळू लागल्या. आणि या काळापर्यंत म्हणजे 61 ते 2000पर्यंत या वृत्तपत्रांना दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. म्हणजे याला चॅलेंज करण्यासारखं किंवा आव्हान करण्यासारखं दुसरं कोणतंही साधन त्यावेळी उपलब्ध नव्हतं. म्हणजेच वृत्तपत्रे हीच प्रभावी माध्यम म्हणून मानली जात होती. पण भारताच्या उदारीकरणानंतर इंटरनेट म्हणजे आंतरजाल याचा प्रसार झाला. त्यामुळे बरेच पर्याय उपलब्ध पण झाले. परंतु वृत्तपत्रांचे महत्त्व कमी झाले नाही. ते जेवढे प्रभावी होते तेवढेच प्रभावी राहिले. वृत्तपत्रातून आपणास काय माहिती मिळते असा जर विचार केला तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी असो, राजकारण असो, कला क्षेत्रातील काही बातमी असो किंवा क्रीडा क्षेत्रातील बातमी असो, साहित्य असो, समाजकारण असो किंवा एखाद्या मानवी जीवनाशी संबंधित घडणाऱ्या घटना असो, या सर्व बाबींची माहिती आपणास वृत्तपत्रातून मिळत असते. काही वृत्तपत्रे ही राष्ट्रीय पातळीवर कार्य करत असतात आणि त्याचबरोबर त्यांचे कार्य प्रादेशिक पातळीवर सुद्धा चालूच असते. विविध प्रकारच्या आवृत्त्या ते प्रकाशित करीत असतात. तसेच काही राजकीय पक्षांची दैनिके, साप्ताहिके, मासिके तसेच वार्षिके सुद्धा प्रकाशित होतात. आता दैनिक म्हणजे दर दिवशी निघणारं, साप्ताहिक म्हणजे आठवड्यातून एकदा आणि मासिके म्हणजे महिन्यातून एकदा आणि वार्षिके म्हणजे वर्षातून एकदा प्रकाशित होणारे जे काही वृत्तपत्र असतं त्याला म्हणतात दैनिके, साप्ताहिके, मासिके आणि वार्षिके. काही वृत्तपत्रे ही वर्षाच्या शेवटीच प्रकाशित होतात. त्या वृत्तपत्रांमध्ये वर्षभराच्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेतलेला असतो आणि मग प्रकाशित केलेले असतात. असे हे लिखित साधनं आणि त्यातलं हे प्रभावी माध्यम म्हणजे वृत्तपत्रे. याचा आपण आता अभ्यास केला. आता आपण थोडं पुढे जाऊया दुसरं साधनांविषयी, ते म्हणजे PTI. आता PTI म्हणजे नेमकं काय?
PTI म्हणजे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. PTI हे एक सुद्धा माध्यमच आहे. कशाचे माध्यम आहे ते? तर महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील किंवा महत्त्वाच्या विषयावरील लेख जर वृत्तपत्रांपर्यंत पोहोचवायचे असेल तर ते कोण पोहोचवत असते? PTI. हे लक्षात असू द्या. म्हणजे वृत्तपत्रांच्या आधीचे काम कोण करतो? तर ते प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. या PTIने किंवा या प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख, छायाचित्रे, आता छायाचित्र म्हणजे नेमकं कोणते छायाचित्र? तर जे दुर्मिळ असतात, ते मिळायला फार कठीण असतात असे छायाचित्र, तसेच आर्थिक व विज्ञानावर आधारित असे काही लेख असतात, ते वृत्तपत्रांपर्यंत पोहोचविण्याचं काम कोण करत असतं? हे PTI विभाग. 1990 पासून PTIने टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण यंत्राद्वारे म्हणजे सॅटेलाईटद्वारे बातम्या देशभर पसरवायला किंवा पाठवायला सुरुवात केली. हे PTIचं एक महत्त्वाचं कार्य मानावं लागेल. आपण जसं आता PTI बाबत सविस्तर माहिती मिळवली, त्याचप्रमाणे लिखित साधनांमधील अजून एक प्रभावी माध्यम म्हणजे टपाल तिकिटे. आता हे टपाल तिकिटे म्हणजे इथे तुम्हाला चित्र दिसतं आहे, त्यात विविध रंगांचे, विविध आकारांचे, विविध चेहऱ्यांचे आणि विविध चित्रांचे असे हे टपाल तिकीट दिसत आहे. टपाल तिकीट म्हणजे पोस्ट तिकीट. पोस्ट डिपार्टमेंट जे तिकीट वापरत असतं त्याला म्हणतात टपाल तिकीट. असं म्हणतात की टपाल तिकिटे स्वतः काही बोलत नसली तरी इतिहासकार त्यांना बोलके करतो. म्हणजे काय? तर ही तिकिटे दिसत असताना छोटी दिसतात, पण त्याचं महत्त्व मात्र फार मोठं आहे. टपाल तिकिटांचे जर आपण निरीक्षण केले तर आपल्याला असं लक्षात येतं की भारत स्वतंत्र झाल्यापासून त्यात खूप प्रकारचा बदल झाला. तो बदल कोणता? तर कधी त्या तिकिटाच्या आकाराचा बदल होता, आकार बदलला, कधी विषय बदलला, कधी त्या तिकिटांची रंगसंगती बदलली. म्हणजे आजपर्यंतच्या काळात तिकिटांमध्ये आकारात बदल झाला आणि विविध विषयांमध्ये बदल झाला. आता असा विचार येतो की टपाल तिकिटांवर नेमकं कोणाचं चित्र असतं? तुम्हाला इथे विविध चित्र दिसतात आहे, तर नेमकं कोणाचं चित्र छापलं जात आहे असाही विचार आपल्या मनात येऊ शकतो. तर हे टपाल खाते म्हणजे पोस्ट डिपार्टमेंट राजकीय नेत्यांवर, म्हणजे कोणते राजकीय नेते? तर जे महापुरुष होऊन गेलेले आहेत ते, तसेच फुलांवर, प्राण्यांवर, पक्ष्यांवर, एखाद्या घटनेवर किंवा एखाद्या घटनेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्त. आता तुम्हाला अजून हा नवीन शब्द आलेला आहे, रौप्य महोत्सव. तर रौप्य महोत्सव म्हणजे नेमकं काय असा विचार येईल. तर लक्षात असू द्या, एखाद्या घटनेला जर 25 वर्ष होऊन गेली असेल, लक्षात घ्या, एखाद्या घटनेला जर 25 वर्ष होऊन गेलेली असेल तर त्या निमित्त जो समारंभ केला जातो त्याला म्हणतात रौप्य महोत्सव. मग आता 25 वर्षाला रौप्य महोत्सव म्हणतात, मग 50 वर्ष होऊन गेली असेल तर त्या समारंभाला म्हणतात सुवर्ण महोत्सव. लक्षात असू द्या. त्यानंतर 60 वर्ष झाली असेल तर त्याला म्हणतात हिरक महोत्सव. त्यानंतर 75 वर्ष होऊन गेलेली असेल तर त्या महोत्सवाला म्हणतात अमृत महोत्सव. 100 वर्ष होऊन गेली असेल तर त्याला म्हणतात शतकपूर्ती महोत्सव. आणि 200 वर्ष होऊन गेली असेल तर द्विशतकपूर्ती महोत्सव. आणि शेवटी म्हणजे 300 वर्ष होऊन गेली असेल तर त्या घटनेनिमित्त जो महोत्सव साजरा केला जातो त्याला म्हणतात त्रिशतकपूर्ती महोत्सव. अशा प्रकारे या घटनेच्या वर्षानुसार तिकिटे काढली जातात. आणि लक्षात ठेवा, ही तिकिटे इतिहासाचा मौल्यवान ठेवा म्हणून जतन केली जातात, जपवून ठेवली जातात. एवढे लक्षात असू द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज लिखित साधनांमधील काही बाबींचा विचार केला. त्यात आपण पहिल्यांदा वृत्तपत्रे, नंतर आपण PTI म्हणजे
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया आणि त्यानंतर आपण टपाल तिकिटे यावर विशेष प्रकाश टाकला. या तीनही बाबी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजल्या असतील. याच्यानंतरचं जे भौतिक साधने आहेत ते मात्र आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यास करूया.